हाय, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ईमेल सर्व्हिसबद्दल बघणार आहोत। तर बेसिकली आम्ही तुम्हाला इथे जसं तुम्हाला दिसते त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला 5 बिझनेस ईमेल आयडीज प्रोव्हाइड करतोय आणि हे जे ईमेल आयडीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस द्यायचे नाही आहेत। ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजेच काय की आम्ही तुम्हाला 5 बिझनेस ईमेल आयडीज प्रोव्हाइड करू आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा पद्धतीचे चार्जेस द्यावे लागणार नाही आहेत। ठीक आहे, पण आपण बाकीच्याही गोष्टी त्याबद्दल डिस्कशन करूया। ठीक आहे, पहिल्यांदा आपण हे चेक करूया की मायक्रोसॉफ्ट ईमेल सर्व्हिस कितीला प्रोव्हाइड करते। मग ही मायक्रोसॉफ्टची ऑफिशियल वेबसाईट आहे, आपण याच्यावरती जाऊया आणि याच्यावरती त्यांची प्राइसिंग बघूया। इथं मायक्रोसॉफ्टचा जो काही ईमेल आयडी आहे तो आहे 145 रुपये पर यूजर पर मंथ। ठीक आहे, इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट काय आहे की इथं पर यूजर पर मंथचा रेट आहे हा। ठीक आहे, म्हणजे एका महिन्याला आपल्याला 145 रुपये लागणार आहेत। मग आपण एक सिंपल काम करू, आपण कॅल्क्युलेटर घेऊ आणि आपण इथे चेक करू। 145 गुणिले 12। ठीक आहे, म्हणजे एका ईमेल आय डीसाठी आपल्याला 1740 रुपये लागणार आहेत। आणि याच्यामध्ये इथं आणखीन एक कमेंट लिहिली GST एक्स्ट्रा ॲज ॲप्लिकेबल, म्हणजे आपण जे काय आता कॉस्टिंग काढलेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला GST आणि बसणार आहे। म्हणजे आपण जर मायक्रोसॉफ्टचा जर विचार केला तर आपल्याला साधारण एक ईमेल आय डी आपल्याला 2000 रुपये पडतो। ओके, मग मायक्रोसॉफ्ट सारख्या पद्धतीनंच इवन गुगल देखील बिझनेस ईमेल आय डीज प्रोव्हाइड करते। मग आपण काय करूया, गुगल बिझनेस ईमेल बघूया की कितीला मिळतात। आपण काय काम करू, गुगलचे बिझनेसचे प्लॅन्स बघू। आता इथं जर बघितला तर इथं गुगलचे जे काय रेट आहे तो आहे 160 रुपये पर यूजर पर मंथ। इथं खालच्या साईडला दिसते तुम्हाला पर यूजर पर मंथ। म्हणजेच काय 160 रुपयाने जर आपण त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं 160 गुणिले 12 तर 1920 रुपये आपल्याला त्याचे चार्जेस पडतात आणि त्याच्यावरती GST एक्स्ट्रा असेल, म्हणजेच ह्यांचे साधारण 2200 रुपयेपर्यंत रेट जातो एका ईमेल आय डीसाठी। मग एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला का दाखवतो आहे, कारण आम्ही ज्या कॉस्टिंगमध्ये तुम्हाला वेबसाईट द्यालो आहे त्याच कॉस्टिंगमध्ये आम्ही तुम्हाला 5 बिझनेस ईमेल आय डीज प्रोव्हाइड करालो आहे। ठीक आहे, किती ईमेल आय डीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करालो आहे तर 5 बिझनेस ईमेल आय डीज प्रोव्हाइड करालो आहे। ओके, आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं आम्हाला कॉस्टिंग द्यायची गरज नाही आहे। प्रत्येक ईमेलची जी काही स्टोरेज कॅपॅसिटी असेल ती असेल 25 GB ची। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टोटल 5 बिझनेस ईमेल आय डीज मिळतील आणि त्या 5 ईमेल आय डीजची मिळून टोटल कॅपॅसिटी जी असेल ती असेल 25 GB ची आणि पर ईमेल आय डी जी कॅपॅसिटी असेल ती असेल 5 GB। म्हणजे एका ईमेल आय डीला तुम्हाला 5 GB मिळेल। तसे तुम्हाला आपल्याला मॅक्झिमम 5 ईमेल आय डीज क्रिएट करता येतात जेणेकरून सगळ्यांची स्टोरेज स्पेस मिळून आपल्याला 25 GB ची स्पेस आपण वापरता येते। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी काही जण असे म्हटले की सर आम्हाला 2च ईमेल आय डीज द्या आणि एकाला 12.5 द्या दुसऱ्याला 12.5 द्या, तर याच्यामध्ये तशा गोष्टी करता येत नाहीत। कंपल्सरी एका ईमेल आय डीसाठी जे अप्पर लिमिट सेट आहे सर्व्हरला ते हे 5 GB। म्हणजे तुम्हाला एक जरी मेल आय डी पाहिला असेल तरी तिला 5 GB येणार आणि टोटल 5ला तुम्हाला 25 GB ची स्पेस येणार। आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे ईमेल्स तुम्ही तुमच्या मोबाईलला सिंक करू शकताय। ठीक आहे, म्हणजे मोबाईल फोनवरती तुम्हाला एक ॲप घ्यायला लागेल, आम्ही जे सांगतो ते त्या ॲपमधून तुम्ही तुमचे हे ईमेल आय डी सगळे तुमच्या मोबाईलवरती सिंक होतील। ठीक आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा पद्धतीचा कॉस्टिंग नाही आहे। म्हणजेच काय हा तुमचा बेनिफिटच आहे। त्यामुळं तुम्हाला हा जो काय आमच्याकडून जो प्लॅन घेत आहे वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंटचा
तो अगदी चांगला प्लॅन आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या कस्टमर्सला रिक्वेस्ट आहे की तुम्ही वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंट आमच्याकडूनच करून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्याही सर्व्हिसेस तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून आम्ही देऊ. मग समजा की तुम्हाला 5पेक्षा जादा ईमेल आय डीज जर पाहिला असेल तर काय करायला लागेल, तर कंपल्सरी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलकडूनच सर्व्हिस घ्यावी लागेल, कारण सर्व्हरला 5पेक्षा जादा ईमेल आय डीज क्रिएशन करायची परमिशनच अलाउड नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर कधी 5पेक्षा जादा ईमेल आय डीज पाहिला असेल तर आपल्याला कंपल्सरी गुगल किंवा मायक्रोसॉफ्टकडून घ्यायला लागतात. ह्या गोष्टीची कृपा करून नोंद घ्या. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही शंका असल्यास मला फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.